नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया रेल्वे सेक्टरच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेड. तर मित्रांनो, टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेड सेक्युर्स ₹537 crore order from Adani Cement for BCFCM रॅक्स वॅगन सप्लाय. तर मित्रांनो, टिटागढ रेल्स सिस्टम्स लिमिटेडला BCFCM रॅक्स वॅगन सप्लायसाठी 537 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. कोणाकडून? ACC लिमिटेड आणि अंबुजा सिमेंट्स लिमिटेडकडून. आणि मित्रांनो, या दोन्ही कंपनी अडानी ग्रुपच्या कंपनी आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला आज टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेडच्या शेअर प्राईजवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया कॅम्पस ॲक्टिव्हवेअर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 86.7%ने इन्क्रीज होऊन 46.5 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या वर्षी Q3मध्ये या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 24.9 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 9.07%ने इन्क्रीज होऊन 514.9 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला कॅम्पस ॲक्टिव्हवेअरच्या शेअर प्राईजवर सुद्धा आज पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया अशोक लीलँड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 35%ने इन्क्रीज होऊन 820 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या वर्षी Q3मध्ये या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 609 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 8%ने इन्क्रीज होऊन आला आहे 11,995 कोटी रुपये. आणि मागल्या वर्षी Q3मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता 11,066 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला अशोक लीलँड लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया PN गाडगिल ज्वेलर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 49.4%ने इन्क्रीज होऊन 86.04 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 23.5%ने इन्क्रीज होऊन 2,435 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेड सेल्स 1,233 फ्लॅट्स इन ग्रेटर नोएडा फॉर ₹3,217 करोड थ्रू ई-ऑक्शन. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेडने ई-ऑक्शनच्या थ्रू ग्रेटर नोएडामधले आपले 1,233 फ्लॅट्स विकले. किती रुपयांमध्ये? 3,217 कोटी रुपयांमध्ये. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा एल्क्सी लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा एल्क्सी लिमिटेड अँड गरुडा एरोस्पेस सायन्स MOU ॲट एरो इंडिया 2025 टू इस्टॅब्लिश UAV सेंटर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा एल्क्सी लिमिटेडने गरुडा एरोस्पेससोबत MOU साईन केला आहे. कशासाठी? तर कटिंग एज UAV डिझाईन, इंजिनिअरिंग अँड सर्टिफिकेशन सेंटर स्थापित
करण्यासाठी. आणि मित्रांनो, या MOUचा उद्देश काय आहे? चला ते बघूया. तर मित्रांनो, याचा उद्देश आहे टू ड्राईव्ह इनोव्हेशन इन इंडिजिनस ड्रोन टेक्नॉलॉजीज, सपोर्टिंग इंडियाज डिफेन्स सेक्टर, स्मार्ट सिटीज अँड ॲग्रिकल्चर अंडर द मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे स्टेर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, मॉर्गन स्टॅनले बाय 1.5% स्टेक इन स्टेर्लिंग अँड विल्सन फॉर ₹103 करोड. तर मित्रांनो, मॉर्गन स्टॅनलेनी स्टेर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी लिमिटेडमध्ये 1.5% हिस्सेदारी विकत घेतली आहे 103 कोटी रुपयांमध्ये. चला आता बोलूया पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या PSU कंपनीने आज आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 23%ने इन्क्रीज होऊन 7,759 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या वर्षी Q3मध्ये याचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 6,294 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज होऊन या Q3मध्ये आला आहे 26,821 कोटी रुपये. आणि मागल्या वर्षी Q3मध्ये याची टोटल इन्कम होती 23,593 कोटी रुपये. आणि मित्रांनो, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने ₹3.50चा इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 28 फेब्रुवारी 2025. आणि मित्रांनो, या डिव्हिडंडचं पेमेंट 11 मार्च 2025ला किंवा त्याच्या पहिले केल्या जाईल. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.